तर आजचा आपला क्लास आहे प्रोबॅबिलिटीवरती. प्रोबॅबिलिटी म्हणजे नक्की काय, कशासाठी वापरली जाते हे आपण बघू. मराठीतून प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता किंवा संभावना. उदाहरण घ्यायचं तर उद्या पाऊस पडण्याची काय शक्यता आहे किंवा काय प्रोबॅबिलिटी आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये भारत जिंकेल ह्याची काय प्रोबॅबिलिटी आहे. आपले विद्यार्थी गणितात 100 पैकी 100 घेतील ह्याची काय प्रोबॅबिलिटी आहे. तर हे समजण्यासाठी आपण एक नाण्याचा किंवा बंदाचा उदाहरण घेऊ. कुठल्याही मॅचपूर्वी आपण नाणेफेक करतो किंवा त्याला आपण टॉस पण म्हणतो. तर एक नाण्याला 2 बाजू असतात, हेड आणि टेल्स. हा आपल्याकडे नाणा आहे 8 आण्याचा, गांधीजीचा फोटो असलेला. एका साईडला आपण ह्याला हेड्स म्हणतो किंवा चित, आणि दुसऱ्या साईडला टेल्स किंवा पट. आता हा नाणं आपण टॉस करणार आहोत. टॉस किंवा ह्याला आपण फ्लिप पण म्हणतो. आणि फ्लिप केल्यानंतर आपल्याला चित भेटेल ह्याची शक्यता काय हे आपल्याला शोधायची आहे, किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ हेड हे काय हे आपल्याला शोधायचं आहे. ह्याला लिहायचं असं पी ब्रॅकेटमध्ये एच बरोबर किती. आता आपण नाणं फेकल्यानंतर आपल्याकडे 2च गोष्टी आहेत. एक तर आपल्याला चित भेटेल किंवा पट भेटेल. नाणं गायब होणार नाही आणि नाणं सरळ टेबलावरती पडणार नाही ह्याची पण शक्यता आपल्याला आहे. तर आपल्याकडे फक्त 2च शक्यता आहेत, एक तर चित किंवा एक तर पट. आणि आपल्याला शोधायचं आहे चित किंवा हेड ह्याची प्रोबॅबिलिटी काय. तर हे काढण्यासाठी आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं नंबर ऑफ इक्वली लाईकली पॉसिबिलिटीज, किंवा एकूण शक्यता किती आहेत हा डिनॉमिनेटरमध्ये. इक्वली लाईकली कारण दोन्ही चित आणि पट ह्यांची शक्यता बरोबर आहे. चित्ती पडू शकतो किंवा पटही, तर त्यामुळे इक्वली लाईकली. आणि न्यूमरेटरमध्ये आपल्याला लिहायचं हेडची पॉसिबिलिटी काय. आपल्याला चित काढायचं तर हेडची पॉसिबिलिटी काय. नंबर ऑफ पॉसिबिलिटी दॅट मीट माय कंडिशन. तर आपण आता याचे व्हॅल्यूज लिहायचे. नंबर ऑफ इक्वली लाईकली पॉसिबिलिटीज आपण आपल्याकडे किती आहेत, हेड किंवा टेल, चित किंवा पट, म्हणजे 2. आणि नंबर ऑफ पॉसिबिलिटीज दॅट मीट माय कंडिशन, माझं कंडिशन काय की मला हेड हवा आहे, तर एकच प्रकारे हेड येऊ शकतो. मला हेड आला तर आला, नाही तर नाही, तर एक प्रकार. तर प्रोबॅबिलिटी ऑफ हेड म्हणजे 1/2 हे आपलं उत्तर आलं. टक्केवारी सांगायची तर 50%. 1/2 म्हणजे 50%. सो प्रोबॅबिलिटी ऑफ हेड इज 50%. 50% म्हणजे नक्की काय, 50% प्रोबॅबिलिटी किंवा 50% शक्यता म्हणजे नक्की काय. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जेव्हा आपण एक कॉईन फ्लिप केला, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये 50%ची शक्यता आहे. जर मी दुसरा एक्सपेरिमेंट केला असाच तर त्याची पण शक्यता 50%च राहील, कारण की बदलणार नाही. नाणा तोच आहे, मला हेड शोधायची प्रोबॅबिलिटी पण तेच भेटणार आहे. तर मी हे 50%चा समजण्यासाठी आपल्याला हे नाणं भरपूर वेळेस फेकावं लागेल. एकदा नाही, 2दा नाही, 10दा नाही, 100दा नाही, 1000 वेळेस. जर आपण 1000 वेळेस हा नाणा फेकला तर आपल्याला हेड किंवा चित हे 50% वेळेस भेटेल, म्हणजे 500 वेळेस. आणि 500 वेळेस चित भेटेल, 500 वेळेस पट भेटेल. एक्झॅक्टली 500 वेळेस भेटेल का, बहुतेक नाही. 510 वेळेस चित भेटेल, 490 वेळेस पट भेटेल. जर 1,00,000 वेळेस जर तुम्ही नाणा फेकला तर 50,000 वेळेस चित भेटेल, 50,000 वेळेस पट भेटेल. आणखीन एकदम 50,000 असं बरोबर आकडा येणार नाही. 39,990 वेळेस चित भेटेल, 51,110 वेळेस पट भेटेल. पण जसं जसं तुम्ही हे नंबर वाढवत जाणार, 1,00,000पासून 1 करोड जाणार, 1 करोडपासून 10 करोड, 10 करोडपासून 100 करोड, हे तुमची टक्केवारी जास्तीत जास्त बरोबर होत जाते. 50% वेळेस तुमचं नाणं चित फेकेल आणि 50% वेळेस तुमचं नाणं पट फेकेल. तर हा फॉर्म्युला आहे आपला प्रोबॅबिलिटी शोधायचा. नंबर ऑफ पॉसिबिलिटीज दॅट मीट माय कंडिशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्वली लाईकली पॉसिबिलिटीज. हा फॉर्म्युला आपण
प्रोबॅबिलिटी शोधायसाठी प्रत्येक जागी लावू शकतो. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. तो उदाहरण म्हणजे फासाचा. फासा ह्याला इंग्लिशमध्ये डाईस म्हणतात, ज्यावरती 1 ते 6 असे आकडे असतात. आपण 6 फेसेस ऑफ अ डाय पण म्हणतो इंग्लिशमध्ये. 6 साइड्स ऑफ अ डाय किंवा 6 फेसेस ऑफ अ डाय. आणि ह्या केसमध्ये आपले नंबर ऑफ इक्वली लाईकली पॉसिबिलिटीज असतील 6. ते म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इक्वली लाईकली कारण फासा फेकल्यानंतर कुठलाही नंबर येऊ शकतो. तर आपल्याला आता शोधायची आहे प्रोबॅबिलिटी ऑफ 1. म्हणजे मी फासा फेकल्यावर 1 येईल ह्याची काय शक्यता आहे. सो पी ऑफ 1 इक्वल टू किती. पण फॉर्म्युला लावूया. डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं 6 नंबर ऑफ इक्वली लाईकली पॉसिबिलिटीज, आणि न्यूमरेटरमध्ये नंबर ऑफ पॉसिबिलिटीज दॅट मीट माय कंडिशन, दॅट इज 1. आता जर मला शोधायची असेल की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ 1 और 6, म्हणजे मी जर हा फासा फेकला तर मला 1 भेटेल किंवा 6 भेटेल. किंवा म्हणजे ऑर. तर त्याची काय प्रोबॅबिलिटी. तर तसंच मी डिनॉमिनेटरमध्ये 6 लिहिलं आणखीन एकदा. आणि आता न्यूमरेटरमध्ये काय लिहिणार. न्यूमरेटरमध्ये लिहिणार नंबर ऑफ पॉसिबिलिटीज दॅट मीट माय कंडिशन. तर मी सर्कल केला 1 किंवा 6. नंबर ऑफ कंडिशन्स इक्वल टू 2. सो माय प्रोबॅबिलिटी इज 2/6. तर 1 किंवा 6ची शक्यता आहे 1/3, 33%. आता आपण बघू प्रोबॅबिलिटी ऑफ 2 and 3. म्हणजे जर मी फासा फेकला तर मला 2 पण भेटेल आणि 3 पण भेटेल. ह्याची शक्यता काय. आता हे शक्य आहे का की मला 2 नंबर भेटतील एकाच फास्यामध्ये. 2 पण भेटतील आणि 3 पण भेटेल असं शक्यच नाही. एकतर 2 भेटेल किंवा 3 भेटेल. तर मी न्यूमरेटरमध्ये काय लिहिणार 0. मी पहिल्या प्रश्नामध्ये 1 किंवा 6 विचारलं होतं तेव्हा न्यूमरेटरमध्ये मी 2 लिहिलं कारण तिथे किंवा होतं. फासा 1 देऊ शकतो किंवा 6 देऊ शकतो. इथे 2 आणि 3 देणार नाही. हा जादुई फासा नाही आहे. शकुनी मामाचा फासा नाही. हा साधा फासा एकदम एकच नंबर देतो तो. तर त्यामुळं हा जो प्रॉब्लेम आहे तो शक्यच नाही किंवा 0 प्रोबॅबिलिटी आहे. पुढे बघू आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इवन नंबर. इवन नंबर्स म्हणजे 2, 4, 6, 8 हे इवन नंबर. ह्याची प्रोबॅबिलिटी किती. डिनॉमिनेटरमध्ये तेच नंबर ऑफ इक्वली लाईकली पॉसिबिलिटीज इज 6, आणि न्यूमरेटरमध्ये आपण काउंट करू नंबर ऑफ पॉसिबिलिटीज दॅट मीट माय कंडिशन. माझं कंडिशन आहे इवन 2, 4 आणि 6. तर फास्यानी 2, 4, 6 फेकले तर इवन नंबर भेटेल मला. तर एकूण आले 3. तो प्रोबॅबिलिटी इज 1/2. तर किंवा 50%.